नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ते आपल्याला बघायला मिळणार आहे की शेतकऱ्यांसाठी सरकारने 1000 कोटींचे क्रेडिट गॅरंटी स्कीम सुरू केली आहे। काय ही योजना, या योजनेच्या अंतर्गत काय असणार आहे? केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। पीएम किसानसह अनेक योजना सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत असताना आता देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पीएम किसान निधी अंतर्गत 19व्या हप्त्याची वाट आपल्याला बघावी लागत असताना केंद्र सरकारने एक नवीन योजना राबवण्याचं सुरू केलं, जी की क्रेडिट गॅरंटी स्कीम। आता या गॅरंटी स्कीम अंतर्गत काय काय होणार आहे सगळं आपल्याला याच्यातनं बघायला मिळणार आहे। त्यासाठी शेवटपर्यंत बघा। अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी सांगितलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी 1000 कोटी रुपयांचे क्रेडिट गॅरंटी स्कीम क्रेडिट गॅरंटी स्कीम सुरू केली आहे। सचिव संजीव चोप्रा म्हणाले की सध्या 21 लाख कोटी रुपयांच्या एकूण कृषी कर्जापैकी कापणीनंतरचे कर्ज केवळ 40,000 कोटी रुपये आहे। सध्या ENWR अंतर्गत कर्ज माफ फक्त 4,000 कोटी रुपये असताना दिसत आहे। चोप्रांच्या म्हणण्याप्रमाणे पुढील 10 वर्षात कापणीनंतर कर्ज 5.5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल असा एक त्यांचा अंदाज आहे। त्यांनी ज्या पद्धतीने प्रत्यक्ष सांगितलं की बँकिंग आणि गोदाम क्षेत्राच्या प्रयत्नांशी साध्य केले जाऊ शकताना जे काही शेतकऱ्यांमध्ये हमीभावाबाबत जागरूकता निर्माण करणं, डिपॉझिटरी शुल्काचे पुनरावलोकन करणं, सध्याच्या 5800च्या पुढे गोदाम नोंदणी वाढवणे यावरही सचिवांचा त्यांनी चांगला भर दिलेला असताना दिसत आहे। शेतकरी आणि धान्य गोदामांच्या चालना देण्यासाठी क्रेडिट गॅरंटी स्कीम सुरू करण्याचा निर्णय याच्यातनं घेण्यात आलेला आहे, जो की शेतकरी व व्यापारी आपला माल अधिक दिवस गोदामांमध्ये साठवून सुरक्षितपणे ठेवू शकतात आणि त्या बदल्यात त्यांना बँकांकडून सहज कर्ज मिळू शकतं। अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री जे की प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ देखील करण्यात आलेला आहे। आत्तापर्यंत देशामध्ये या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची संख्या खूप काही कमी आहे, कारण की लोकांमध्ये याची जागरूकता नाही आहे। पण भविष्यामध्ये जसं जसं लोकांना याची माहिती मिळेल तसं तसं लोक आपला माल व्यवस्थित ठेवतील आणि कर्ज घेतील। शेतकऱ्यांची संख्या जेमतेम 3 ते 4% आत्ताच्या घडीला आहे। बाकीचे व्यापारी जे काही आहेत ते धान्य गोदाम ठेवतात आणि ते महाग झाल्यावर विकून नफा गमवतात। जे काही मोठे शेतकरी आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेत आहे आत्तापर्यंत, कारण की त्यांना या योजनेची माहिती आहे। पण जे काही छोटे छोटे शेतकरी ते कधी या योजनेचा लाभ घेतील हे सरकारचं म्हणणं आहे। गोदामाची पावती स्वतः कायदेशीर आपल्याकडे ठेवायची आणि त्यानुसार आपल्याला ते कर्ज मिळणार आहे। या योजनेचा अधिक फायदा लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना होणार आहे, फक्त त्यांनी लवकरात लवकर याच्यासाठी ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे। आता ग्रामीण भागातील रोखीचा प्रवाहही याच्यामुळे सुधारणार आहे, शेतीमालाचं नुकसान कमी होणार आहे आणि जो काही आपण कमी भावामध्ये आपला माल विकतोय तो एकदा चांगला माल आला का मग आपण बाजारामध्ये जाऊन तो विकू शकतो। म्हणजे थोडक्यात काय तर आपला जो माल आहे तो माल आपण व्यवस्थितरित्या ठेवू शकतो, गहाण ठेवू शकतो सरकारकडे, ओके, की माझ्याकडे हा माल आहे, या मालावर मला जे काही आपण बाजारातनं जे काही कर्ज वगैरे घेतलं असेल व्याजाचं ते आपण फेडून आता जे काही मालाला चांगला भाव आला त्यावेळेस आपण ते विकू शकतो। ही एक चांगली योजना आपल्याला इथं दिसते, फक्त त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं खटाटोप तर करावंच लागणार आहे, कारण की आपल्याला कर्ज मिळवायचे आणि त्याच्या अगेन्स्ट मग आपल्याला हे आपण चांगला भाव आल्यावर आपला माल विकू। मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, शेजारी घंटेचं बटन ऑन करा। धन्यवाद।